सासूबाई सासूबाई मी काय म्हणते, मला कम्प्युटर क्लास लावायचा, तर मला 5,000 रुपये द्या ना. ते क्लास लावून तुला काही फायदा नाही पडायचा. का हो सासूबाई, तुम्ही असं का बोलताय? कारण तू आहे ना जडबुद्धीची आहेस. जडबड बुद्धीची काही नाही मी. तुझ्या एडपट डोक्यात काही शिरत नाहीये, तू जडबुद्धीची आहेस. विचारा मला कोणता पण प्रश्न, मी कशी पटापट उत्तर देते बघा. बर असं का? ठीक आहे, विचारते तुला एक प्रश्न. रस्त्यावर 2 नोटा पडलेल्या आता, एक 2,000ची आणि एक 500ची. तू कुठली विचारशील? बघा, विचारून विचारून तुम्ही काय विचारलं? मी 2,000 रुपयाची नोट उचलेन. मला कशाला मारला? बरोबर तर उत्तर दिलं, मग काय 500ची उचलू का? बोलले होते ना मी, तू जडबुद्धीची आहेस. आताच्या जमान्यात 2,000ची नोट चालते का? येडी कुठली. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न विचारा, बघा मी कशी उत्तर देते. अच्छा, दुसरा प्रश्न विचारू काय? ठीक आहे. रस्त्यावर एक 500ची नोट पडलेली आहे आणि एक 200ची नोट पडलेली आहे. कुठली विचारशील? आता 500ची पण नोट चालते आणि 200ची पण चालते. सासूबाई, मी ना 500चीच नोट उचलणार. बघितली की नाही माझी हुशारी? आता काय झालं मारायला? दोन्ही बी नोटा चालतात ना, दोन्ही उचलू शकत नाही का तू? जडबुद्धीची कुठली. काय ग, कुठं उठून चाललीस? जातीये मी रस्त्यावर पडलेल्या नोटा उचलायला. नाही का तुम्ही?